Hello student, welcome to my YouTube channel Sahi Samarth Maths Academy. Now in this video we are going to learn lesson 2.2 The Boy Who Broke the Bank, class 10th English. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला अतिशय छान प्रकारचा पाठ आपण पाहणार आहोत. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. सुरुवातीला आपण लेखकांचा परिचय पाहणार आहोत. द रस्किन बॉन्ड इज ॲन इंडियन ऑथर्स ऑफ ब्रिटिश डिसेंट. तर हे जे रस्किन बॉन्ड आहे 1934च्या कालखंडामध्ये हे ब्रिटिश वंशाचे एक भारतीय लेखक आहेत. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली in a landlord in a Missouri, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children literatures in India. तेथे भारतामधील मसुरी येथे त्यांनी एक प्रकारे दत्तक घेतलेल्या कुटुंबासह ते राहतात. भारतातील जे बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रकारचं आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर Our trees will grow in a Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Our trees still grow in India या पुस्तकाकरिता त्यांनी 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक त्यांना देण्यात आलं. भारत सरकारने त्यांचा 1999 मध्ये पद्मश्री व 2014 मध्ये पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. मित्रांनो, आपण आता पाठाला सुरुवात करूया. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप ऑफ द पिंपलनगर बँक ओनर बाय द शेठ गोविंद राम. शेठ गोविंद रामच्या मालकीची पिंपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडलेला होता. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप. हातातला जो लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईमध्ये पायऱ्यांवर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली जी धूळ होती त्याच्या डोक्यापर्यंत उडत पुन्हा पायऱ्यांवर त्या ठिकाणी बसत होती. ॲज अ नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेनेस्ट अ डस्टबिन सीताराम सी वॉशरमॅन सून पास बाय. हातातली जी सुपली आहे तो कचऱ्याच्या त्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा जो मुलगा आहे सीताराम तेथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघालेला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ बॅलन्स ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं त्या ठिकाणी होतं. डोंट रेस सच डस्ट ही कॉल्ड आउट टू द नथू. नथू अशा प्रकारे झाडत असताना त्याने पाहिलं आणि तो त्याला म्हणाला की अशी धूळ तू उडू नकोस रे, असं तो नथूला एक प्रकारे हटकत म्हणाला. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तर महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत का, म्हणून तू एवढा वैतागलेला आहेस का, असं सीताराम त्या नथूला म्हणाला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही, अशा प्रकारे तो झाडूवाला मुलगा तक्रारीच्या स्वरूपामध्ये म्हणाला. आय हॅवंट इव्हन रिसीव माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. हू वुल्ड थिंक अ बँक वुल्ड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी as soon as I get my money I am off. Not another week I work in this place. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे आणि एक आठवडाही इथे थांबणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम जस्ट टू एम्फेसाइज हिज पॉइंट अँड गोईंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. असं म्हणत नथूने हातातली सुपली जी आहे ती कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली, आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल आय विश यू लक सेड
सीताराम, बरं बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, अशा प्रकारे सीताराम त्याला म्हणाला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड द barefoot along the road, the big bundle of clothes hanging most of his head and shoulders. तुझ्या योग्य एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन, असं म्हणून डोकं आणि खांदे पार झाकून जातील एवढं मोठं गाठोडं, कपड्याचं गाठोडं कसबसं डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत त्या ठिकाणी सीताराम पुढे निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन अ नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. त्या घरातील स्त्रीला झाडूवाल्याची गरज आहे असं बोलताना त्याने ऐकले. थाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ स्वीपर बॉय हू लुकिंग फॉर वर्क. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. तर पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. आता एका बँकेत तो कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो, सेड द मिस्टर श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं का, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ अ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज अ फ्रेंड, होसिस्टेड हिज बॅक ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. तर गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग्स. श्रीमती श्रीवास्तव यांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट द लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी द लेट विथ द मिड डे मील. त्यांनी ज्या आया असतात घरकाम करणाऱ्या, तर बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाक याला दुपारचा जो स्वयंपाक आहे तो वेळेत करायला सांगितलं. देन सी सेट आउट फॉर द पिंपलनगर मार्केट प्लेस टू मेक अ कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि नंतर नेहमीची जी कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपलनगरच्या बाजारामध्ये निघाल्या. लार्ज शॅडी टॅमेराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज हर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या एक प्रकारचा डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. मिसेस भूषण वॉज फेनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. सी कंप्लेंट ऑफ द समर विच सी ॲफर्म वॉज अ डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ अ पिंपलनगर. तर पिंपलनगरच्या इतिहासाला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या एक प्रकारे वैतागून सांगत होत्या. She then show Mrs. Srivastav a sample of the clothes she was going to buy, and for 5 minutes they discuss its shade, texture and design. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची काही 5 मिनिटे कपड्याचा रंग आहे, पोत आहे आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करत राहिल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, Do you know, my dear, that said Govind Ram Bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wage for over a month. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंद रामची जी बँक आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा ते देऊ शकत नाही. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्यांचा पगार मिळालेला नाही. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. नन ऑफ द अदर्स कुड बी द गेटिंग पेड आयदर. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, श्रीमती भूषण यांनी उत्तर दिलं.
She felt Mrs. Srivastav at the tamarind tree and went in a search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore photography shop talking with the owners. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या, तर ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारत बसलेले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. तुम्ही इथे बसला आहात तर, अशा प्रकारे श्रीमती भूषण उद्गारल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर्स. वेअर डीड यू डिसॲपियर. ती तिच्या पतीला म्हणते आहे की अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधत आहे, कुठे तुम्ही गायब झालेला होतात. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. हॅड यू रिमेंडर स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू. तू एकाच दुकानामध्ये स्थिर असतेस तर मी तुला शोधू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक बी इन अ फ्लावर गार्डन. तर पण तू एक फुलाच्या बागेमधली जी मधमाशी असते तिच्यासारखी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये त्या ठिकाणी फिरत असते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. उगीच कुरकुर करू नका, अशी तिच्या पतीला म्हणाली. द हीट इज अ ट्राईंग इनफ. आधीच उकाड्याने एक प्रकारचं हैराण केलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट हॅपनिंग टू पिंपलनगर. तर पिंपलनगरमध्ये काय चाललं आहे तुम्हाला माहीत आहे का. इवन द बँक अबाउट टू गो बँकरप्ट. बँकेवर सुद्धा दिवाळखोरीची वेळ आलेली आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. काय म्हणाला. कमल किशोर ताटकन उठून म्हणाले, आणि कोणती बँक. वाय द पिंपलनगर बँक ऑफकोर्स. अर्थातच पिंपलनगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग द एम्प्लॉईज. तर मी असं ऐकलंय म्हणे की ते कर्मचाऱ्यांचा पगार त्यांनी देणं बंद केलंय. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर्स मिस्टर किशोर. तर किशोर भाऊ तुमचं खातं आहे का तिथं. नो बट माय मदर्स हॅज ही एक्सक्लेम अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. तर माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, ते उद्गारले आणि मधल्या भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या दुकाना मालकांना त्यांनी हाक मारली. दीपचंद, हॅव यू हिअर्ड द लेटेस्ट. द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का. पिंपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. यू डीड बेटर गेट युअर मनी आउट ॲज अ सून ॲज यू कॅन. लवकरात लवकर तुझे पैसे तेथून काढून घे. दीपचंद, हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन, वॉज सो स्टार्टल्ड दॅट हीज अ हँड शूक अँड नेक हीज अ कस्टमर राईट इयर्स. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका घाबरला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिऱ्हाईकाचा एक प्रकारचा उजवा कान कापला गेला. द कस्टमर एल्प विथ अ पॅन अँड डिस्ट्रेस. पेन कॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द अवेफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने एक प्रकारे जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. तर मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेला जो किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानामध्ये फोन करायला गेले. ही डायल्ड सेठ गोविंदराम नंबर. तर त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. पण सेठ घरी नव्हते. वेअर्स वॉज द देन. ते कुठे गेले होते. द सेट वॉज हॉलिडे इन काश्मीर. तर ते काश्मीरला फिरायला गेलेले होते. ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डीड नॉट बिलीव्ह इट. तिकडनं फोनवर उत्तर ऐकल्यानंतर तो म्हणाला, असं आहे तर. त्या वयस्कर गृहस्थाचा त्यावर विश्वास बसत नव्हता. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड ॲज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. ते घाईने न्हाव्याच्या दुकानामध्ये परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजेच नक्कीच बँक बुडाली.
and then he dashed out of the shop making a beeline for his office and a checkbook. तर आणि तो नंतर ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. ही जी बातमी आहे ती जशी जंगलामध्ये वणवा पसरतो तशा प्रकारे ही वणव्यासारखी बाजारामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated among the customer and then spread with them in a various direction to the betel seller, the tailor, the free vendors, the jewelers, the beggars sitting on the pavement. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून तर गिऱ्हाईकापर्यंत ती बातमी पोहोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे म्हणजेच पानवाल्यांकडे, शिंप्यांकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ती बातमी येऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड क्रूक लेग. तर एक म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. इन द इव्हिनिंग समवन वुल्ड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. तर संध्याकाळी कुणीतरी हातगाडीहून त्याला घेऊन जायचे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. कुणीही त्याला कधीही चालताना पाहिलेलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. पण आता बँक बुडीत खाते निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायांवर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक एक प्रकारे त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. इट सून बिकेम नोन्स दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग. त्यानंतर समजलं की त्याने 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. मेन स्टूड इन अ ग्रुप्स ॲट अ स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. लोक घोळक्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पिंपलनगर सेल्डम हॅड अ क्रिसिस, सेल्डम ऑर नेव्हर हॅड अ फ्लूड्स, अर्थक्वेक ऑर ड्रॉट अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ द पिंपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पिट्युक्युलेटिंग अँड रश अबाउट इन अ फ्रेन्झी. आजवर पिंपलनगरमध्ये क्वचितच कुठलं संकट आलं होतं. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवलेली नव्हती. आता मात्र पिंपलनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड एक प्रकारचं फोडलेलं होतं. लोक वाटेल ते अंदाज त्या ठिकाणी बांधत होते आणि सैरबीर झाल्यासारखे त्या ठिकाणी वागत होते. सम बोस्टेड ऑफ देअर fair-sightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Other speculated on the reason for the crash, putting in all down to excess indulged in by Seth Govind Ram. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या एक प्रकारच्या दूरदृष्टीबद्दल स्वतःशीच पाठ थोपटून घेत होते, तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरीमागची कारणं काय असतील याचे तर्क त्या ठिकाणी करीत होते आणि शेठ गोविंदरामच्या या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. द शेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक जण म्हणाला की शेठ राज्य सोडून पळून गेलेत. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. तर दुसऱ्याच्या मते तो देश सोडून पसार झाला आहे असं म्हणत होता. ही वॉज हायडिंग इन अ पिंपलनगर सेड अ थर्ड. तर तिसरा जण म्हणाला त्याच्या म्हणण्यानुसार की पिंपलनगरमध्ये सेठ गोविंदराम लपून बसलेले आहेत. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमराइन ट्री सेड द फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॉय. आणि चौथ्याने एकाने तर म्हटलं की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिलेलं आहे असं चौथा म्हणाला. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हारश मॅनेजर वॉज इन अ डिलिमा. तर दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचा जो व्यवस्थापक आहे तो द्विधा मनस्थितीमध्ये होता. इमर्जन्सी फंड
could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक एक प्रकारे 30 मैल लांब होती. त्यांची शाखा असलेली दुसरी बँक 30 मैलावर होती आणि तोपर्यंत त्या गर्दीला थोपवून धरता येईल याची त्यांना खात्री वाटत नव्हती. अँड देअर वॉज द नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग द सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. आणि शेठ गोविंदरामना काश्मीरमधल्या हाऊस बोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डेज. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द पिंपलनगर शाउटिंग, गिव्ह अस अवर मनी और we will break in and fetch the set. We know he is hiding in a safe deposit locker. Mischief maker who wouldn't have a paisa in a bank joined the crowd and aggravated their mood. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले की आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे. ज्यांचा एकही पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकसुद्धा त्या गर्दीमध्ये सामील होऊन जमावाला एक प्रकारे भडकवू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेसकेट देम. तर व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. We want it now, chanted some of the crowds. Now, now, now. आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एका सुरामध्ये ओरडले. आता आता, आज आत्ता या क्षणी. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पिंपलनगर बँक. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पिंपलनगर बँकेची जी काचेची खिडकी आहे ती फोडून आत घुसली. नथू अराईव्ह नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. He saw the refuse and the broken glass and the stone cluttering the step. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यांवर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. Raising the hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, son of the donkey, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also been increased." He smote the step with his broom, scattering the refuse. वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला, अरे कोण आहेत हे गुंड लोक, गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता, हे काही कमी होतं का? हे माझं काम त्यांनी वाढवून ठेवलं. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इकडे तिकडे इतस्तः विखुरला. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. Are you ready to take off a new job from the first of the next month? सुप्रभात नथू, सायकलीवरून उतरत तो धोप्याचा मुलगा म्हणाला, पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून तू नवीन नोकरी करायला तयार आहेस का? You will have to, I suppose, now that the bank is going out of the business. आता बँक तर बुडाली आहे असे म्हटल्यावर तुला ते करावंच लागेल. How's that? said नथू. असं कसं काय झालं? नथू म्हणाला. हॅवंट यू हर्ड? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर्स अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपलनगर अराईव्ह टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव्ड चीअरफुली. ही डीड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ, पिंपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यामध्ये असं म्हणून आपले खाते या बँकेमध्ये नाही या आनंदामध्ये हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ.
तर नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. वेन ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन हिज हायेस्ट स्टेप टू वेट द अराईव्ह ऑफ द मॅनेजर्स. काम आटोपल्याबरोबर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. हू वुल्ड हॅव थॉट द बँक वुल्ड कोलॅप्स ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशी म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला. आय वंडर्ड हाऊ इट कुल्ड हॅव हॅपन. हे असं कसं काय झालं बरं, अशा प्रकारचा विचार करत नथू त्या पायरीवर बसून राहिला. अशा प्रकारे रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला अतिशय छान असा पाठ आपण पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.